पैसा मिळवणं हे जीवनातील पहिलं मोठं आव्हान असू शकतं. पण त्याचबरोबर त्याचा योग्य प्रकारे वापर करणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि त्यातून समाजोपयोगी आत्मविश्वासात्मक वर्तन निर्माण करणं हे त्याहूनही कठीण आणि खोल असलेलं दुसरा टप्पा असतं. जीवन हे सतत चालणाऱ्या संघर्षाचं एक रंगमंच आहे आणि त्या संघर्षांना तोंड देण्यासाठी लागणारं एक महत्त्वाचं अस्त्र म्हणजे पैसा. अनेकदा लोक म्हणतात, पैशाने सगळं विकत घेता येत नाही. हे खरं आहे, पण पैशाशिवाय तुम्ही ते न विकत घेता येणाऱ्या गोष्टींनाही साध्य करू शकत नाही. पैसा नसताना येणारी असहाय्यतेची भावना, जगण्यातल्या मूलभूत गरजाही न भागवता येणं आणि कधीकधी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे करतानाची मनाची ओढाताण, हे सर्व त्या अभावाचं प्रकट रूप आहे. खरं पाहिलं तर पैसा म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तो एक सामर्थ्य आहे. तो तुमचं शिक्षण निश्चित करतो, तुमचं आरोग्य सशक्त ठेवतो, तुमच्या कुटुंबाच्या स्वप्नांना पंख देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला नकार ऐकायला लागू नये यासाठी मदत करतो. जेव्हा तुम्ही पैसा मिळवता तेव्हा त्या पैशामागे तुमचा संघर्ष, तुमचं कष्टाचं रक्त, घाम आणि तुमचं स्वप्न असतं. तो पैसा म्हणजे केवळ नोटा नाहीत, तर तुमच्या आत्मविश्वासाची ओळख असते. पण त्या पैशाचा गैरवापर झाला, तो वाऱ्यावर उधळला गेला, तर ते सामर्थ्य विनाशात बदलू शकतं. म्हणूनच पैशाचं खरं आव्हान आहे, त्याला मिळवणं नाही, तर त्याचा शहाणपणानं उपयोग करणं. पैसा नाही हे बोलताना पैसा नाही असं सहज म्हणून मोकळं होणं खूप सोपं आहे. पण प्रश्न हा आहे की खरंच नाही म्हणून तुम्ही स्वतःला समजावताय का की तुमचं काहीतरी चुकीचं नियोजन आहे हे टाळताय. खिशात पैसा नसताना पैशात काही नाही असं म्हणणं ही एक प्रकारची स्वतःशी केलेली फसवणूक असते. कारण तुम्ही तेच वाक्य त्यावेळी म्हणालात जेव्हा तुम्हाला आयुष्यातल्या संधी ह्या पैशाच्या अभावामुळे गमवाव्या लागतात. म्हणूनच पैसा नाही हे वाक्य उच्चारायच्या आधी तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे, मी पैसा मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? मी स्वतःला किती झोकून दिलं? मी किती योजना आखल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली? पैसा नाही या विचारसरणीने माणूस झोपतो आणि स्वप्नही गमावतो. त्याऐवजी पैसा कसा मिळवायचा या विचाराने तो झोपेतून उठतो आणि चालायला लागतो. पैसा ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, ती आत्मगौरवाची बाब असते. कारण पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिक काम, धैर्य, ध्येयवाद आणि चिकाटी लागते. पैसा नाही असं म्हणताना तुम्ही जेव्हा कष्ट करून त्याला नाकारता, तेव्हा तुम्ही त्या पैशाच्या शक्तीचा अपमान करता, जो पैसा अनेकांचं आयुष्य उभारू शकतो. समारोप. पैसा एक शक्तिशाली साधन. पैसा ही केवळ वस्तू नव्हे, तो एक सशक्त साधन आहे
आणि या साधनाचा वापर कोणत्या दिशेने करायचा हे ठरवणं ही खरी माणसाची गुणवत्ता आहे. पैसा नको, पैशात काही नाही, हे विचार कधीही गरिबीच्या अभिमानातून येऊ नयेत. त्या विचारामागे जर अपयश, आळस किंवा नियोजनाचा अभाव असेल तर तो विचार म्हणजे आत्मघातकी धोरण ठरतो. पैसा हा साधन आहे, अंतिम ध्येय नव्हे. पण योग्य साधनाशिवाय अंतिम ध्येय गाठता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. जगात काहीतरी बदल घडवायचा असेल, स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला उभं करायचं असेल, तर पैशाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. पैसा मिळवणे, तो योग्य ठिकाणी वापरणे आणि त्यातून फक्त वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडवणं हाच खऱ्याखुरा संपत्तीचा सदुपयोग ठरतो. आणि म्हणूनच एक लक्षात ठेवा, पैशात काही नाही असं म्हणणंही तेव्हाच शोभून दिसतं जेव्हा तुमचं स्वतःचं बँक बॅलन्स तुम्हाला ते म्हणण्याची पात्रता देतं. तोवर पैसा ही तुमची ओळख नव्हे तर तुमच्या यशाची ग्वाही आहे.